गार्डनिंगची आवड असणाऱ्यांसाठी आज मज्जा आहे बघा. व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच किती छान छान सुंदर सुंदर प्लांट्स आहेत ना. आणि मी इथे ऑफकोर्स जे आहे प्लांट्स विकत घेण्यासाठी आलेली आहे. ह्या नर्सरीचं नाव आणि लोकेशन ना मी नेक्स्ट टाईम जेव्हा गेली ना तेव्हा डायरेक्ट लोकेशन किंवा नाव वगैरे जे काही असेल ना तर ते तुम्हाला शेअर करते. जर तुम्ही वाघोलीत राहत असाल ना तर हे केसनंद रोड जो आहे ना तर तिकडे ही नर्सरी आहे आणि खरंच इथे स्वस्तात प्लांट्स मिळतात. मी तुम्हाला सांगतेच कितीत वगैरे घेतले. आणि खूप म्हणजे असे जे सीझनल प्लांट्स असतात ना ते इथे नसतात, पण जे इनडोर आहेत, आउटडोर जे लॉंग लास्टिंग चालतात, गुलाबाचे वगैरे, जास्वंद असे जे असतात ना तर ते इथे जास्त करून असतात, कारण हे सीझनल प्लांट्स ठेवत नाही. बऱ्यापैकी यांनी त्यांच्या डेकोरेशनसाठी जे होते ना सीझनल प्लांट त्यांनी आणून ठेवले होते, पण विकण्यासाठी नव्हते. आणि असे बरेच छोट्या छोट्या क्लिप्स घेण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल की ह्या छोट्याशा क्लिप्ससोबत मी काय केलं आहे ते. आणि इथे आल्यानंतर कळत नव्हतं की मी घेऊ काय. म्हणजे घरून थोडा प्लॅन असतो बघा आपला की ह्या 1-2 गोष्टी घेऊया तिथे गेल्यावर, पण मग ते अवेलेबल आहेत की नाही किंवा त्यांची क्वालिटी चांगली आहे की नाही. आणि बऱ्याच अजून नवीन नवीन प्लांट्स बघायला मिळतात. आणि खरंच म्हणजे मी सॅटर्डेला जे आहे नर्सरीत गेली होती. तुम्ही हा व्हिडिओ मे बी बुधवारीच बघणार. तर मी सॅटर्डेला गेली होती आणि तुम्हाला माहितीच आहे तो स्ट्रगल किती मोठा असतो नर्सरीचा, म्हणजे नर्सरीपर्यंत पोहोचण्याचा. घरच्या लोकांना पूर्ण मनवून न्या आणि मग त्यांचं म्हणणं असतं की खूप खूप प्लांट्स आहेत, मग आता का घ्यायचे वगैरे वगैरे. हा सगळा स्ट्रगल जो आहे मी पार करत जे आहे नर्सरीपर्यंत पोहोचली होती. आणि मग गाडीत असे प्लांट्स घरपर्यंत नेण्याचा आनंदही काहीतरी वेगळाच असतो. आता 4 व्हीलर आहे म्हणून असं मी घेऊन जाते, अगदी माझ्या जवळच ठेवते मी, डिक्कीत वगैरे नाही ठेवत, म्हणजे ते खाली पडायला नको, पत्ते वगैरे तुटायला नको. पण पहिले 2 व्हीलर असायची ना तेव्हा पण मी बॅग अक्षी माझ्या हातातच पकडून जे आहे ते व्यवस्थित घेऊन जायचे, घरपर्यंत व्यवस्थित पोहोचले पाहिजे. चला आता सॅटर्डेचा दिवस जो आहे ऑलमोस्ट जो आहे प्लांटसोबत छान संपलेला आहे. आजचा दिवस थोडा वेगळा आहे आमच्यासाठी. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की पियाच्या पप्पांचं वर्क फ्रॉम होम असतं, तर आज पण ना ते म्हणजे आमची गाडी सर्व्हिसिंग वगैरेला टाकायची होती आणि अशी 2-4 कामं होते. त्यासाठी ते जे आहे सकाळी थोडं त्यांनी खाल्लं आणि मग ते निघालेत. आणि म्हणजे आज असं होतं ना की असं बऱ्याच दिवसानंतर जसं आपल्याला सवय असते की सकाळी उठा, टिफिन केलं की मुलं पण जातात, हसबंड पण कामाला जातात आणि आपण घरी एकटे असतो, अशी फिलिंग मी पण जे आहे एखाद वर्षापूर्वी जे आहे कंटिन्यूअस असंही माझं रुटीन होतं. पण आता गेल्या 1 वर्षापासून जे आहे ते घरीच असतात, त्यामुळे एक सवय झाली की उठा आणि मग नंतर घरीच असतात, दिवसभर घरी आहे. फक्त पिया तेवढी बाहेर जाते, त्यामुळे आजचा दिवस जरा वेगळा आहे आणि फिलिंग थोडी वेगळी येते. असं वाटते की गेले आहेत आणि म्हणजे थोडी काळजी असते ना, अशी थोडीशी काळजी कधीतरी एकटं जेव्हा आपल्याला सोडून कोणीतरी जातं तेव्हा ती काळजी असते ना, तर ती थोडीशी अशी मनात होती की एकटेच चाललेत. खूप काही लांब नाही, इथे पुण्यातच आहे, पण तरीही थोडी भीती मात्र वाटतेच. अपेक्षा करते तुम्हाला माझी फिलिंग पोहोचली असेल तुमच्यापर्यंत. सो मला कमेंट आली होती बघा की माझं मंगळसूत्र जे आहे ते व्यवस्थित दाखव. मागे कधीतरी मी तुम्हाला एक वेळा दाखवलं होतं, तेव्हा एक कमेंट आली होती मला आणि मी असंच थोडंसं दाखवलं होतं तुम्हाला. तर चला म्हटलं आज घालताना अचानक लक्षात आलं माझं आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. तर हे मंगळसूत्र माझ्या लग्नातलं आहे आणि म्हणजे मी तेव्हा मोठी माळ करतात ना ती नव्हती केली आणि हीच केली होती, त्यामुळे थोडं दणगट आहे. आणि डिझाईन वगैरे तेव्हा म्हणजे त्यांच्याकडे जास्त ऑप्शन नव्हते, पण जी होती ना बघताच मला हेच आवडलं होतं आणि मी हेच घेतलं. बऱ्याच वेळा मी असंही घालून गेली ना कुठे की बऱ्याच लोकांना ही डिझाईन जी आहे ती खूप आवडते. आणि तेव्हा मला खरं म्हणायचं म्हणजे एवढं जास्त असं नॉलेज नव्हतं की गोल्ड वगैरे, मला अजूनही जास्त इंटरेस्ट नाही एवढा, पण आहे जी एक चॉईस केली ती भरपूर छान निघाली आणि बऱ्याच म्हणजे बायकांना आवडतं हे. सो बघा, ज्यांना बघायचं होतं हे त्यांच्यासाठी अपेक्षा करते की त्यांनी हे बघितलं असेल महत्त्वाचं म्हणजे. सो तुम्हाला नेक्स्ट टाईम असं मंगळसूत्र म्हणजे याला मनी माळ काहीतरी म्हणतात आय थिंक. सो बनवायचं असेल तर तुम्ही अशा डिझाईनमध्ये वगैरे बनवू शकतात, छान वाटते. तर ही 2 तोळ्याची आहे आणि म्हणून मी मोठी माळ वगैरे काहीही केली नव्हती, जे काही होतं ते यातच 2 तोळ्याची करून टाकली मोठी. जरा भीती वाटते मला घालताना म्हणून जास्त वेअर करत नाही मी. आणि बघा आता थंडी सुरू झाली आहे आणि जो आता मी हा रिव्ह्यू देते ना तुम्ही आधी स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा, नाहीतर मग नाव लक्षात असेल तर अतिउत्तम. तर मी गेल्या 2-3 वर्षापासून म्हणजे असेच 1-2 ह्या क्रीमचे जे आहे व्हिडिओ बघितलेले होते की छान आहे वगैरे वगैरे. सो मला आता ना फेससाठी एक चांगलं मॉइश्चरायझर पाहिजे होतं. माझं म्हणजे पिया होण्याच्या आधी माझी जी स्किन होती ना तर ती एवढी जास्त ड्राय नव्हती, पण जसं म्हणजे डिलिव्हरी वगैरे नंतर ना माझी स्किन जी आहे ती थोडी ड्राय झालेली आहे आणि असं वाटतं की थंडीत खूप जास्त ड्राय होऊन जाते. त्यासाठी एक चांगलं मॉइश्चरायझरची गरज आहे. ते असे पॉइंट्स वगैरे जे असतात ना ती एक क्रीम आहे माझ्याकडे, पण मग काय होतं की 2-3 तासानंतर ना खूप ऑइली फेस वाटायला लागतो. आता ही क्रीम मी गेल्या 8 ते 10 दिवसापासून यूज करते. रोज सकाळी लावते, रात्री फेसवॉश वगैरे करून रात्री पण मी लावून घेते. तर दिवसभर जो असतो ना म्हणजे सायंकाळपर्यंतचा जो वेळ असतो ना तोपर्यंत असं वाटत नाही की चेहऱ्यावर काही लावलं आहे.
फार असं एकदम जे असं वॉटरी सोल्युशन असतं ना तसं आहे, वॉटर बेस ज्याला म्हणतात आय थिंक. तर तसं आहे आणि चिपचिप अजिबात नाही आहे किंवा मग असं ऑइली दिसत नाही नंतर 1-1.5 तासानंतर. थोडी महाग आहे, आय थिंक 350च्या अराउंड आहे ही. पण खूप छान आहे. म्हणजे मला ह्या 8 ते 10 दिवसात खूप छान रिझल्ट याचा वाटलेला आहे. यानंतर तुम्हाला बाहेर कुठे जायचं यावर तुम्ही सनस्क्रीन वगैरे लावून थोडं कॉम्पॅक्ट वगैरे लावून जे आहे जाऊ शकतात आणि लावलं आहे असं काही ना असं फील नाही होत म्हणजे महत्त्वाचं. तर खूप छान आहे. तुम्ही असं एखादं मॉइश्चरायझर शोधत असाल तर हे तुम्ही घेऊ शकता. स्पॉन्सर वगैरे नाही आहे. मी मेडिकलला गेली आणि मेडिकलला जे आहे हे 100% मिळून जातं. सो तुम्ही मेडिकल शॉपवर जा आणि तिथून तुम्ही ही जे मॉइश्चरायझर आहे ते बाय करू शकतात. आणि बॉडी लोशनसाठी मी नॉर्मल जे निव्या वगैरेचं असतं किंवा हातांना पायांनाच लावायचं आहे, मी त्यावर मी एवढा फोकस नाही करत. जे कुठलं ऑफरमध्ये असतं ना तर ते मी घेते. झाडांना पाणी इथे टाकायला आली होती आणि चला म्हटलं तुम्हाला गार्डनिंगचा जो आहे तो व्ह्यू देऊयात. आणि खूप छान मस्त सुंदर फ्लावर जे आहेत ते आज पण उमललेले आहेत. आज मी विचार करत होती की जे नवीन कालच्या दिवशी मी प्लांट्स आणलेत ना आणि तुम्हाला मला सांगायचं पण होतं कितीचे वगैरे मिळालेत, तर ते पण म्हटलं आज शिफ्ट करूया. जर वेळ मिळाला तर सायंकाळ जर थोडा बिझी असला तर मग काही होणार नाही याला शिफ्ट करून. आता ते डिपेंडिंग आहे की वेळ मिळतो की नाही, कारण कालच आणलेत म्हणून आज आणि उद्या जरी हे असेच राहिले तरीही चालतंय. थोडं मी त्यांना उन्हात इथे सरकवून ठेवलेलं होतं जेणेकरून त्यांच्यावर छान ऊन पडेल. आणि पिया इथे खेळत बसली आहे. ॲक्च्युली मी ड्राईड जे म्हणजे असे ड्राय झालेले फ्लावर होते ना मी त्यांना कट करत होती. ती पण छोटीशी कैची आणली तिने आणि इथे तिचाही टाईमपास जो आहे तो चाललेला आहे. आता स्ट्रगल पण आहे माझा की माझ्याकडे 2-1च कुंड्या आहेत मोठ्या आणि मी प्लांट्स घेऊन आले आहे 3. म्हणजे इकडच्या तिकडे जी शिफ्टिंग आहे ना ती माझी होणार आहे. पण असो मला हे जे काही रुटीन आहे ना म्हणजे प्लांटसोबत मातीसोबत खेळणं मला प्रचंड आवडतं. आणि आता म्हटलं थोडे आल्मंड्स जे आहेत ते खाऊन घेऊया. रात्री भिजवत घातले होते मी आणि दाखवण्याचा मागचा उद्देश असाच की तुम्हीही खा. थंडी चालू झालेली आहे सो ड्रायफ्रूट्स खाल्लेच पाहिजे. आणि त्यानंतर आता इथे गोष्ट चालली आहे म्हणजे पिया सकाळपासून टाईमपास करते. अंगोरचं सांगितलं की नाही नाही आणि थांब 5 मिनटं असं तसं करता करता तिचं हे चाललं होतं. मी व्हिडिओ जेव्हा स्टार्ट केला ना माझं म्हणजे एवढंच होतं की हिला घेऊया आणि इथून हिला सरळ थोडं थोडं नेऊयात बाथरूममध्ये. पण नंतर डान्स कधी सुरू झाला कळलंच नाही आणि म्हटलं ही क्लिप छान आहे तुमच्यापर्यंत पोचवावी. मुलांना मनवण्याचा एक वेगळा मार्गही असतो आणि ते मनवता मनवता आम्ही छान डान्सही करून घेतला. म्युझिक मस्त चालू केलं होतं. नाहीतर दररोज असं होत नाही. पियाचे पप्पा घरी असतात, त्यांचं ऑफिस घरून असतं, तर मग मला टी व्हीवर वगैरे एवढं जास्त म्युझिक वगैरे लावता येत नाही. मला ऐकायला खूप आवडतं. बऱ्याच वेळा मग मी जे इयरबड्स वगैरे असतात त्यांचा यूज करून मी जे आहे मग माझी मनाची शांतता जी असते ती करत असते. तिला अंघोळ वगैरे झाल्यानंतर ना म्हटलं आज घर रिकामं आहे आणि बऱ्यापैकी असं निवांत असतं ना तसं मला वाटत होतं. फक्त पियाचे पप्पा घरात नव्हते तरीसुद्धा. तर त्यांची बघा ही अशी चेअर आहे आणि तुम्ही म्हणणार की पियाची मम्मी काहीही काम करत नाही, तर असं नाही आहे. बऱ्याच वेळा काय होतं ना म्हणजे ज्या रूममध्ये ते बसतात ना तिथून समोरून खूप जास्त हवा येते आणि हवा म्हणजे धूळ आलीच. मग तसं ते बसण्याआधी थोडंसं क्लीन वगैरे त्यांचं करून घेतात आणि मग सॅटर्डे संडे असला की आपण कुठेतरी बाहेर काही शॉपिंग करायची आहे, सामान घ्यायचं आहे, यासाठीच पूर्ण वेळ जातो. आणि मग अदरवाईज तर मग विकेंड्स सोडले तर मग पूर्ण वीकडेजमध्ये ते त्यांचं त्यांनी रूम सांभाळलेला असतो. मग तिथली क्लिनिंग करणं काही जमतच नाही. सो आजचाच दिवस असा होता, मुहूर्त छान होता की ते घरी नव्हते. म्हटलं मग आता सगळंच क्लीन करूया. ही चेअर मी डायरेक्ट बाल्कनीतच आणली आणि पूर्ण तिला छान ओल्या कापडाने पुसून काढली आणि भरपूर त्यावर म्हणजे डस्ट अशी जी होती ना ती जमा झाली होती. आणि जेव्हा ही चेअर आणली ना ते लोक काय करतात ना असं ऑइल लावून देतात म्हणजे चेअर छान चमकली पाहिजे आणि मग तशीच तिला आणली होती. त्यामुळे त्यावर डस्ट जास्त बसून होती. नाहीतर मग नॉर्मल असलं की आपण थोडं झटकलं की तरी त्यावरची धूळ निघून जाते. आणि जशी क्लीन केली बघा, हिचं इथे अजिबात लक्ष नाही की मम्मा व्हिडिओ करते किंवा आपण काय खातोय, सगळं लक्ष फक्त टी व्हीत आहे. आणि मस्त छान आरामात चेअरवर बसून जे आहे तिचं काम चाललं आहे. सध्या गेमिंगचे व्हिडिओ बघायला लागली आहे पिया आणि तिला कार्टून वगैरेमधून इंटरेस्ट निघाला. आता गेमिंगचे चॅनल बघते ती, जास्त वेळ नाही थोडा वेळ बघते. आणि बघा इथे तिचं अजिबात लक्ष नाही की मी मोबाईल पकडून उभी आहे की काय तिच्याकडे बघते. असंच होत असेल ना तुमच्यासोबतही. आज मला हे ऐकायला मिळणार आहे सूर्य उगवला वाटतं आणि तुम्हालाही असंच टोमणे मिळत असतील. क्यूट अपेक्षा आहेच मला आणि हे प्रत्येक घरात होतच असतं. जी कामांची समोरच्या एखाद्या व्यक्तीला अपेक्षा असते आणि आपण ते कधीतरी अगदी म्हणजे 2-4 महिन्यामधून करून काढलं की मग ते क्यूटवाले टोमणे येतात की आज सूर्य उगवला आहे आणि बरं झालं आज सूर्य उगवला, बरं झालं बुद्धी आली आणि हे सगळे कामं जे आहेत ते झालेत. तर मी हे सगळंच म्हणलं आवरून घ्याव्या इथे, कारण बऱ्याच वेळा असं होतं ना की काही गोष्टी असतात त्या आम्हीही येतो आणि गप्पा मारता मारता इथे ठेवून जातो आणि मग ते इथेच पडलेलं असतात. त्यांचं तर एवढं कामामध्ये असले की मग
काही लक्ष राहत नाही. तर तुम्ही बघू शकता धूळ किती, आणि ही जी खिडकी आहे ना साईडची, इथूनच भरपूर धूळ येते म्हणजे. आणि समोरचा जो एरिया आहे ना, म्हणजे साईडून थोडा क्रॉस झाला ना की थोडा ओपन एरिया आहे, आणि आमच्या इथे रोड वगैरे एवढे झालेले नाही आहे, सो मातीचाच रस्ता आहे, त्यामुळे भरपूर धूळ येते. तशा माझ्या दुसऱ्या बेडरूममध्ये एवढी धूळ येत नाही जेवढी याच्यामध्ये येते, कारण इथून हवा खूप जास्त असते, आणि म्हणूनच किचनमध्ये पण थोडी धूळ असते, किंवा मग पुढच्या रूममध्येही थोडी धूळ असते. पण तो जो भाग आहे ना तो थोडा बिल्डिंगच्या म्हणजे समोर बिल्डिंग असल्यामुळे मग त्यामध्ये एवढी जास्त नाही. पण ह्या रूममध्ये थंडीच्या दिवसामध्ये अगदी तुम्ही पूर्ण काचा बंद करून घेतल्या ना तरीही या रूममध्ये जास्त थंडी वाजते. हे जेव्हा आमच्या घरात नवीन आलं होतं ना, तर तेव्हा आम्ही प्रत्येक दिवशी छान याच्यामध्ये डेट असो किंवा मग त्याची तारीख, जे काही आपलं वार असतात, वर्ष वगैरे जे काही असतं, आजचा कुठला दिवस आहे, महिना वगैरे, ते सगळं व्यवस्थित आम्ही रोज पिया पण आठवणीने जे आहे व्यवस्थित त्याला सेट करायची. पण गोष्टी जुन्या व्हायला लागल्या की आपलं दुर्लक्ष व्हायला लागतं, कारण त्याच्या जागेवर नवीन दुसऱ्या गोष्टी आलेल्या असतात, आणि मग हळूहळू त्या नव्या गोष्टी जुन्या व्हायला लागतात आणि दुसऱ्या नव्या गोष्टी येतात, आणि मग त्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होत असतं. पण घेताना आपली एक्साइटमेंट किती मोठी असते ना, किंवा जेव्हा एखादी गोष्ट घरात येते तेव्हा तिची एक्साइटमेंट किंवा महिन्यानंतरची तिची व्हॅल्यू फार कमी झालेली असते. फरक त्यामध्ये खूप असतो. आज मी व्यवस्थित सेट करून ठेवलं तारीख वगैरे, आणि जसं मी सांगितलं की संडेला मी हे सगळं काम करत होती, त्यामुळे त्या दिवशी 17 तारीख होती, आणि मी इथे पियाच्या पप्पांसाठी जे आहे इथे छोट्या डब्यामध्ये असे जे आवळा कँडी आहे ना ती भरून ठेवली, जेणेकरून तेव्हा जेव्हा त्यांना वाटलं की चला एखाद दोन घेऊया तर ते मग खातील. आणि मी फुल डबा भरून ठेवला होता, बऱ्यापैकी रिकामी झाला आहे, म्हणजे माझा जो उद्देश होता तो इथे कंप्लीट होतोय. कारण असं पूर्ण दिवस घरामध्ये असून पण काहीच म्हणजे असं असतं की आपला काही कॉन्टॅक्ट नसतो, असं कधी कधी होऊन जातं, एवढे बिझी होऊन जातात, आणि मी पण माझ्या कामांमध्ये सध्या भरपूर बिझी असते, त्यामुळे परत परत जाऊन डोकं खाण्यासाठी माझ्याकडे एवढा वेळ नसतो. सो चला असो, बेडशीट पण चेंज करून टाकली, तसा यूज होत नाही हा बेड, माझा भाऊ वगैरे आला तरच यूज होतो, पण तरीही धूळ असते भरपूर, म्हणून मी बेडशीटही चेंज करून घेतली. बघा किती छान मस्त जे आहे याची ग्रोथ चाललेली आहे. दिवाळीला जेव्हा गेली ना मम्मीकडे तेव्हा मी याला उचललं नव्हतं, इथेच ठेवलं होतं, कारण मला लक्षातच नाही की मी ह्या खिडकीमध्ये पण 2 जे आहेत फ्लावरिंग प्लांट ठेवलेले आहे, इथेच राहिले, पण तरीही त्यांची ग्रोथ चालली आहे. गोकर्ण बऱ्यापैकी झालं आहे खराब, कारण पाणी मिळालं नाही म्हणून, पण इथे बसल्यावर मग छान वाटतं, तो ग्रीनवाला व्ह्यू जो असतो, आणि छान मस्त ग्रोथ होते त्याची. मी बऱ्याच वेळा त्याच्यातून कटिंग्स पण घेतल्या आणि 1-2 नवीन प्लांटरमध्ये लावलेल्या आहेत, पण छान चालू आहे ग्रोथ. त्यामुळे ह्या दिवसांमध्ये सगळेच प्लांटची कटिंग जी असते ती छान होते. आणि आज आम्ही आमच्या आवडीचं साधं सुधं फटक्यात बनणारं जे आहे असं जेवण बनवतोय, जे कधीतरी आमच्या घरात होतं, कारण असं ऑप्शनच नसतो. सगळे आम्ही तिघंही घरी असल्यावर मग व्यवस्थित प्रॉपर जेवण पाहिजे, किंवा कधीतरी इच्छा नाही आहे किंवा दुपारी उशिरा जेवण झालं आहे आणि मग भूक नाही, तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर मी बनवते आहे पास्ता, कारण पिया आणि मीच आहे घरी, आणि अगदी नॉर्मल असा पास्ता बनवते, त्यामध्ये चीज वगैरे असं काही नाही. एक 5 रुपयाचं पॅकेट मिळतं मसाला, म्हणजे पास्त्याचा मसाला असतो तो, तर तो यामध्ये टाकायचा, आणि थोडं जे आहे तुम्ही म्हणजे जे काही व्हेजिटेबल्स तुमच्याकडे असतील तेवढं टाका. माझ्याकडे नव्हतं एवढं जास्त, आणि पिया जरा नाटकं करते, म्हणजे तिला बीन्स वगैरे हे जे असतं ना हे जास्त ती मग सगळं निवडून ठेवते ती, त्यामुळे मी फक्त त्यामध्ये जे आहे ना बटाटा वगैरे घातला. बटाटा टाकायचा, अगदी बारीक बारीक काप करून टाकायचं, टमॅटो वगैरे टाकायचे, आणि सगळं मसाले वगैरे छान परतून घ्यायचे. नॉर्मल असा पण पास्ता बनवायला जो तुम्ही म्हणजे प्रॉपर इंडियन स्टाईल म्हणू शकतात तुम्ही. पास्ता कुठलाही असू द्या, आपण आपल्या पद्धतीने बनवायचा त्याला, आणि मग बघा त्याची टेस्ट काय मस्त येते, दिसायलाही किती छान दिसतोय ना. थोडी क्रीम जी राहिली असती यामध्ये, म्हणजे चीज वगैरे राहिलं असतं तर अजून छान, पण मग हळूहळू जेव्हा तो गार होतो ना फार घट्ट व्हायला लागतं. मी बनवलं आहे ते पण, ट्राय केलं आहे चीज वगैरे टाकून, पण तो खूप गरम गरम असला ना की तरच छान वाटतो. पण मुलं गरम गरम खातात कुठे, त्यामुळे मी चीज वगैरे घालतच नाही आणि नॉर्मलच बनवला होता. आणि बघा असं जेवण फक्त कधीतरीच होतं. मला माहिती तुम्ही कधी ना कधी असं जेवण करत असाल, जेव्हा निवांत टाईम असतो तेव्हा, जेव्हा टेन्शन नसतं की आज चपाती भाजी ह्या सगळ्या गोष्टी नसतात ना, तेव्हाच फक्त असं जेवण होतं. आणि बऱ्यापैकी मॅगी जेव्हा घरात बनते तेव्हा होतं. आणि आम्ही दोघंही महाराष्ट्राची हास्य जत्रा बघत बघत जे आहे आमचं आजचं जे जेवण आहे ते इथे एन्जॉय करत आहोत. चला मग आम्ही आमचं इंडियन स्टाईल पास्ता इथे एन्जॉय करतो. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.